नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घरात गजमूर्ती ठेवल्याने काय फायदे होतात, गजमूर्तीची पूजा कशी करावी, तसेच त्यांची स्थापना कुठे करावी. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू धर्मात हत्ती म्हणजे केवळ प्राणी नसून तो दैवी शक्ती, ऐश्वर्य आणि राजयोगाचे प्रतीक आहे. म्हणूनच देव, देवी, राजा, समृद्धीशी हत्तीचा संबंध जोडलेला आहे. शक्ती, समृद्धी, स्थैर्य, बुद्धी आणि शुभतेचे प्रतीक हत्तीला मानलं जातं. म्हणूनच घरात गजमूर्ती ठेवणे अधिक शुभ मानले जाते. गजमूर्ती घरात ठेवल्याने अनेक लाभ होतात. घरात धनसमृद्धी वाढते. जर काही आर्थिक अडचणी असतील तर त्या देखील कमी होतात. पैसा टिकतो आणि अनावश्यक खर्च कमी होतो. हत्ती शांत आणि शक्तिशाली प्राणी आहे, त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, मानसिक शांतता लाभते. करिअर आणि व्यवसायामध्ये जर काही अडथळे येत असतील तर ते दूर होऊन नवीन संधी मिळतात आणि कामात स्थिरपणा येतो. गजमूर्ती घरात ठेवल्याने घरातील वाद कमी होतात आणि नातेसंबंध मजबूत होतात. गजमूर्ती ही उत्तर दिशेला ठेवावी. उत्तर दिशा ही कुबेर देवांची दिशा आहे. या दिशेला गजमूर्ती ठेवल्यास धनप्राप्ती अखंड राहते. गजमूर्ती हॉलमध्ये ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाते. त्यामुळे गजमूर्ती हॉलमध्ये ठेवावी. बेडरूममध्ये तसेच किचनमध्ये गजमूर्ती कधीही ठेवू नये. गजमूर्ती घेताना हत्तीची सोंड वर असलेली मूर्ती घ्यावी. ही मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते. तसेच 2 हत्तींची जोडी अधिक फलदायी असते. मूर्ती धातू किंवा स्फटिकाची बनलेली असावी. तुटलेली किंवा खराब झालेली मूर्ती घरात ठेवू नये. गजमूर्तीची पूजा गुरुवारी किंवा शुक्रवारी करावी. हळद, कुंकू तसेच फुले अर्पण करावीत आणि गजमूर्तीला ओम गण गणपते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणावा. गजमूर्ती ठेवताना जमिनीवर थेट ठेवू नये. उलट दिशेला तोंड असलेली मूर्ती घरात ठेवू नये. पूर्वीच्या काळी राजे राजदरबारात मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि हत्तीच्या शिल्पमूर्ती असत होत्या, कारण हत्ती राजसत्ता, संरक्षण आणि विजय मिळवून देतो. म्हणून आजही घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी गजमूर्ती ठेवल्यास अधिकार, निर्णय क्षमता वाढते. गजमूर्ती शोभेची वस्तू नसून गणेश तत्व, लक्ष्मी तत्व आणि वास्तुशांती यांचा संगम आहे. योग्य श्रद्धा आणि नियम पाळल्यास धनधान्य, कुटुंब सुख आणि शांतता लाभते. तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.